आणि तेलंगणाचे आपण एक आकडे बघितलेले आहेत, मात्र उर्वरित दक्षिण भारत म्हणजे विशेषतः तामिळनाडू जे दक्षिण भारतातलं एक मोठं राज्य आहे त्यातला कल काय सांगतोय तेही आता आपण पाहणार आहोत। तामिळनाडू मधली आपण आकडेवारी पाहणार आहोत। तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीला 36 जागांचा अंदाज आहे, तर एनडीएला मात्र केवळ 1 जागा मिळण्याची शक्यता आहे। एक मोठा धक्का इथे बसू शकतो, तर AIADMKला 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे तामिळनाडूमध्ये। त्यामुळे इंडिया आघाडीची सरशी होऊ शकते असा हा पोल सांगतोय। हा महत्त्वाचा एक पोल म्हणता येईल तामिळनाडूचा, कारण तामिळनाडूमध्ये 39 जागा आहेत लोकसभेच्या आणि त्यापैकी एनडीएला गेल्या वेळेस कोणतीच जागा मिळाली नव्हती, त्यात काहीसा फायदा होऊन 1 जागा मिळेल। मात्र इंडिया आघाडीला 38 जागा गेल्या वेळेस मिळाल्या होत्या, त्यात त्यांची घट झालेली आहे। तरी सुद्धा 36 हा एक इम्प्रेसिव्ह आकडा म्हणता येईल। AIADMKला 1 जागा होती गेल्या वेळेस, ते आता 2 जागा मिळालेल्या दिसत आहेत, म्हणजे एका जागेची वाढ झालेली आहे। दुसरीकडे केरळ राज्यात काय चित्र दिसू शकतं, केरळचा आपण ओपिनियन पोलचा अंदाज सांगूया। दक्षिणेतलं अजून एक महत्त्वाचं राज्य देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने देखील केरळमध्ये इंडिया आघाडीला पुन्हा एकदा मोठं यश मिळताना बघायला मिळतंय। केरळमध्ये इंडिया आघाडी सर्व 20 जागा जिंकू शकते असं झी24 तासचा ओपिनियन पोलचा अंदाज सांगतोय। तेव्हा केरळमध्ये पुन्हा एकदा अपयशच भाजपच्या पदरी पडणार का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। की आपण आता बघितलेलं आहे, जसं आपण दक्षिण भारताबद्दल बोलतो आहोत, कर्नाटक तेलंगणाने काहीसा आशादायक चित्र असं दाखवलं जरी तरी सुद्धा केरळ आणि तामिळनाडू दोन्ही ठिकाणी फार मोठी असं आशादायक चित्र नाही। तर दुसरीकडे इंडिया आघाडीला मात्र एक चांगलं चित्र दिसतंय। विश्वासजी काय सांगाल, काय वाटतंय, भाजपचे प्रयत्न कुठे कमी पडतात दक्षिण भारतामध्ये? नाही, आमचे प्रयत्न अतिशय जोरात चालू आहे। दक्षिण भारतामध्ये कर्नाटक जर सोडलं तर भारतीय जनता पक्षाला अनेक आव्हान होते। आज कर्नाटक असं आहे की कर्नाटकामध्ये विधानसभेमध्ये आम्ही सत्ता अनेकदा राबवलेली आहे। आज सत्ता काँग्रेसकडे आहे, मात्र आता जनतेला कळून चुकलं आहे की जर डबल इंजिनची सरकार जर असलं, आणि कारण काय की 2024ला मोदीजींचं परत प्रधानमंत्री होणे जवळजवळ नक्की आहे, त्यामुळे कर्नाटकाचे लोक देखील मोदींना कसं काय मतदान होईल या दृष्टीने प्रयत्न करत आहे। तर मला पूर्ण विश्वास आहे की हे 23 पेक्षा देखील जास्त जागा आम्हाला कर्नाटकामध्ये मिळतात आहे। राहिला प्रश्न तेलंगणाचा, तेलंगणामध्ये देखील आमची ताकद नव्हती, मात्र विधानसभेमध्ये गेल्या आमचा पर्सेंटेज वाढलेला आहे आणि आमच्या माहितीप्रमाणे तेलंगणामध्ये देखील आम्ही 2 ते 3 जागा 9 जागा तुम्ही जे दाखवत आहे त्या 9 जागांमध्ये अजून आमची वाढ व्हायची पूर्ण शक्यता आहे। 2 डिजिटमध्ये आम्ही जाणार आहे। राहिला प्रश्न तामिळनाडूचा, तर मी तुमच्या या सर्वेशी थोडंसं असहमत आहे। तामिळनाडूमध्ये आम्ही 5च्या वर आणि कुठे 8-9 पर्यंत देखील जाऊ शकू अशी आमची परिस्थिती निर्माण झाली आहे। ज्या प्रकारे आम्ही तामिळनाडूमध्ये गेले 6-7 वर्ष एक जे IPS अधिकारी होते, ज्यांनी आता आमचे अध्यक्ष आहेत, त्यांनी ज्या प्रकारे काम केलं आहे आणि मोदीजींनी, निर्मला सीतारामनजी यांनी ज्या प्रकारे तिकडे लक्ष घातलेलं आहे, तामिळनाडूमध्ये देखील आम्ही मुसंडी मारत आहे। आणि भारतीय जनता पक्षाचं जर तुम्ही बघितलं की एकदा सुरुवात झाली की पुढच्या इलेक्शनमध्ये आम्ही सत्ता काबीज करण्याच्या जवळजवळ जातो। तुमचा आता हा सर्वे दाखवेलच, आंध्र प्रदेशमध्ये आम्हाला यावेळेस फार मोठी झेप मारायला मिळणार आहे। सर्वेमध्ये देखील तुम्हाला बऱ्यापैकी जागा दिसतील त्याच्यामध्ये। केरळचा प्रश्न, केरळबद्दल सांगतो की आम्ही 2 आमच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांना तिकडे उतरवलेलं आहे, एक चंद्रशेखर आणि मुरलीधर, आणि एक रिटायर्ड तिथले व्हाईस चान्सलर देखील आम्ही उतरवलेले आहे। पण केरळ म्हणजे एक गठ्ठा सगळे इंडिया आघाडीकडे जाते असं दिसतंय, असं तुमचं दाखवतं। पण आमच्या माहितीप्रमाणे कमीत कमी 3 जागा मला केरळमध्ये देखील मिळतात आहे। त्यामुळे यावेळेस कर्नाटकामध्ये प्रत्येक दक्षिणेतल्या प्रत्येक राज्यामध्ये आमचे खासदार हे दिसणारच तुम्हाला। आणि बाकीचा जो पोल आहे तुमचा बिहार, झारखंड, कर्नाटका, हा आमच्या अपेक्षेप्रमाणेच आहे। निश्चित। आपण श्रीमंत माने सरांकडे जाऊया। तर माने सर, आपण दक्षिण भारतात बघितलं तर खास करून जी प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचं वर्चस्व किंवा बऱ्याच प्रमाणामध्ये काँग्रेसचं वर्चस्व बघायला मिळालंय आजवरच्या राजकारणात। भाजपची छाप तशी आजवर फार नव्हती। 2014 नंतर चित्र बऱ्यापैकी बदललं, मात्र पुन्हा एकदा केरळ असेल, कर्नाटक असेल, इथे इंडिया आघाडी बरीच घोडदौड करताना बघायला मिळते। ह्याला जोडून माझा प्रश्न असा आहे की भारत जोडो यात्राची जी पहिली फेज संपूर्ण दक्षिण भारतातून गेली, त्याचा कितपत फायदा काँग्रेसला या जागा मिळवण्यासाठी होऊ शकतो असं आपल्याला वाटतं? नाही, तुम्ही केरळचं जे सांगता आहे 20च्या 20 जागा इंडिया आघाडी जिंकेल, तर तुम्ही असं
म्हणजे असं गृहीत धरलेलं आहे या सर्व्हेमध्ये की एलडीएफ आणि यूडीएफ म्हणजे काँग्रेस नेतृत्वातली तिथली आघाडी आणि डाव्या पक्षांची आघाडी हे एकत्र येतील आणि लढतील. तर आत्ताचं सध्याचं चित्र केरळमध्ये एलडीएफ आणि यूडीएफ एकत्र लढण्याचं नाही आहे. विशेषतः वायनाडमध्ये जिथं राहुल गांधी उमेदवार आहेत तिथं डी राजांच्या पत्नी जे आहेत त्यांना डाव्या पक्षाने उमेदवारी ऑलरेडी जाहीर केली आहे आणि त्या जागेवर कोण लढणार याच्याबद्दल तणाव आहे इंडिया आघाडी म्हणून डावे पक्ष आणि यूडीएफ किंवा काँग्रेस पक्ष म्हणून. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की एक स्ट्रॅटेजिक मूव्ह म्हणून कदाचित केरळमध्ये एलडीएफ आणि यूडीएफ एकमेकांच्या विरोधात लढतील जेणेकरून या दोघं एकत्र आल्यानंतर जे जाणारी जे मतं आहेत ती भाजपकडे विशेषतः जाऊ नयेत यासाठी. आणि आत्ता इंडिया आघाडीच्या ज्या 20 जागा तुम्ही दाखवताय तर ते इंटरेस्टिंग असेल की ज्यावेळेला एलडीएफ विरुद्ध यूडीएफ लढेल त्यावेळेला कुणाला जागा मिळतील या अनुषंगाने. राहिला प्रश्न तामिळनाडूचा, तर आत्ता बहुतेक जण सर्व्हेमध्ये असं सांगतायत की भाजप कदाचित तामिळनाडूमध्ये अकाउंट ओपन करेल आणि तुमच्या पण सर्व्हेमध्ये ते येतंय की किमान एक जागा भाजप जिंकेल. तामिळनाडूमध्ये एक जागा जिंकणे हे सुद्धा भाजपसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे की त्या राज्यांमध्ये एकतर आलटून पालटून सत्ता देणारं ते राज्य आहे आणि पूर्णपणे द्रविडी पक्षांच्या ताब्यातलं राज्य आहे. डीएमके असो किंवा एआयडीएमके असो. आत्ता डीएमकेचा तिथं प्रभाव आहे आणि त्यांच्याबरोबर काही आणखी छोटे पक्ष आहेत आणि त्याच्यामध्ये काँग्रेस आहे. तर ही इंडिया आघाडीची तिथली जी तिथला जो सर्व्हे आहे की तिथलं जे ओपिनियन आहे तर ते थोडंसं अपेक्षेनुसारच आहे. कारण तिथं सध्या डीएमकेचा प्रभाव आहे आणि तामिळनाडू आणि पुदुचेरी अशा मिळून ज्या 40 जागा होत आहेत त्यातल्या बहुतेक जागा इंडिया आघाडी जिंकेल. भाजपने तिथं अकाउंट ओपन केलं तरी सुद्धा ती भाजपसाठी मोठी गोष्ट असेल असं दिसतंय याच्यातून.